नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथं आपल्याला छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो, तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार ब्लाऊजची उंची, शोल्डर, मुंडा ही माप टाकून घ्यायची आहेत। आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने मी चौकोनी गळा आखून घेतला। तर खालच्या बाजूला जे काही अंतर आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। तर मी हा 8.5 इंचाचा गळा घेतला आणि त्याच्या खालच्या बाजूला पाऊण इंच अंतर मोजून घेतलं। तुम्ही 1 इंच घेतलं तरी देखील चालेल। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला 1 इंच अंतर सोडायचं किंवा मग नाही सोडलं तरी देखील चालेल। जर तुम्हाला खालच्या बाजूला अंतर कसं हवं आहे तर हे तुम्ही नंतर कटसुद्धा करू शकतात। तर बघा, हा चौकोनी गळावरचं 2.5 इंच अंतर आहे, म्हणून मग खाली सुद्धा लगेचच मी 2.5 इंच अंतर मोजून आणि खाली जो चौकोनी बॉक्स इथं तयार करून घेत आहे। तर ह्या पद्धतीने चौकोनी बॉक्स तयार करून दुसऱ्या बाजूला सुद्धा मी तो सेमच डार्क करून घेत आहे। वरचा गळा सुद्धा चौकोनीच घ्यायचा आहे, कारण खालच्या बाजूला आपल्याला चौकोनी बॉक्स तयार करून आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत। तर बघा, 9 इंचाचा गळा आहे, आतील अंतर पाऊण इंच, 1 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतात। आणि खालच्या बाजूला जो काही बॉक्स आहे तर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक डिझाईन किंवा 2 डिझाईन तयार करू शकता। तर इथं आपल्याला बोची डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी मी जे काही चौकोनी बॉक्स आहे त्याच्यावरती शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग आतील अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर हे तुम्ही पूर्ण अस्तरला शिलाई करून आणि नंतर इथं चौकोनी बॉक्स वरती पेपर कॅनव्हास ठेवून सुद्धा कट करू शकतात, परंतु मग मी अशाच पद्धतीने करून घेत आहे। नंतर सर्वात आधी चारही कोण्यांना कट मारून आतील चौकोनी भागाला छोटे छोटे कट मारून अस्तर पलटवून घ्यायचं आहे। या पद्धतीने बघा, तर अस्तर पलटवून घेतला नंतर मग लगेच अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करायची आहे। तर त्याच्या आधी मग जो काही बॉक्स आहे त्याला आपल्याला अस्तर बरोबर सेट करून आणि शिलाई करून घ्यायची। या पद्धतीने पूर्ण बॉक्सला शिलाई करून घ्यायची। तर या पद्धतीने पूर्ण बॉक्सला शिलाई करून घेतली नंतर मग अस्तर हा बरोबर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा कपडासुद्धा कट करून घ्यायचा। तर आतील आपण जो काही चौकोनी गळा आखून घेतला आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा। तर बघा, या पद्धतीने मी शिलाई करून घेतली। आता जो काही चौकोनी गळा आहे त्याच्यावरती शिलाई करून घेत आहे। लगेचच एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून आतील चौकोनी भाग आहे गळ्याचा तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग मागच्या साईडला आपण जे काही 2 टक्स देत असतो दोघंही टक्स देऊन घ्यायचे आणि मागच्या साईडला मग खालच्या बाजूला आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघा, लगेचच मी दोघंही बाजूंना छोटे छोटे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले कपड्याचे आणि कमरपट्टी जोडून घेत आहे। तर जी काही खालची पट्टी आहे ती आतमध्ये मी फोल्ड करून घेणार आहे। तर ही पट्टी नाही जोडली तर खूप छान असा डिझाईन येईल, परंतु मग कस्टमरचा डिमांड असल्यामुळे खालच्या बाजूला मी थोडी पाव इंचाची पट्टी राहू दिलेली आहे, ती लगेच मी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे। या पद्धतीने आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आणि नंतर तिला आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, हा पार्ट रेडी करून घेतला। तर इथे मी गळ्याला सर्वात आधी गळापट्टी लावून घेणार आहे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंगसुद्धा करू शकतात। तर मी तिरकस धाग्यामध्ये पायपिंगसारख्या ज्या काही पट्ट्या आहेत त्या कट करून घेतल्या आणि जॉईंट करून इथं मी गळापट्टी लावून घेत आहे। तर इथं तुम्ही लेस वगैरे लावू शकतात किंवा मग पायपिंग करू शकतात। कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा असेल तर खूपच छान अशी पायपिंग दिसेल। सर्वात आधी दोघंही कोण्यांना कट मारून पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे। एक्स्ट्राचा कपडा थोडासा जास्त झाला असेल तर तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथं अगदी हलक्या हाताने पकडत बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची। कोण्याचा आकार चुकायला नको ही सुद्धा काळजी घ्यायची आहे।
त्याच्यानंतर मग आपण जो काही चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे बो तयार करून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याकडे जो काही कपडा आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने मोजून आणि कट करून घ्यायचा आहे. दोघंही बाजूंना 1 इंच किंवा पाऊण इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला कट करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने मी इथं शिलाई करून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार त्याची रुंदी तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. तर दोघंही जे काही बो तयार करून घेत आहे त्यांच्यावरती शिलाई करून घेतली आणि ते नंतर आपल्याला लगेचच फोल्ड करून घ्यायचे आहेत. तर बघा ह्या पद्धतीने दोघंही बोट तयार करून घेत आहे. दोघंही पार्ट इथं मी रेडी करून घेतले. फोल्ड करून झाल्यानंतर मग इथं कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घेतला आणि त्याच्या अशा पद्धतीने छोट्या छोट्या 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. आणि या आपल्याला बो तयार करण्यासाठी यांचा वापर करून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी त्यांच्यावरती ह्या पद्धतीने दोघंही बाजूनी फोल्ड करून छोट्या छोट्या पट्ट्या तयार करून घेतल्या. नंतर मग धाग्याच्या साहाय्याने मध्ये सेंटरवरती छोट्या छोट्या प्लेटा घेऊन आणि ही डिझाईन आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायची. तर बघा धागा आधी सर्वात आधी पॅक करून घेतला. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या पट्ट्या लावू शकतात किंवा मग मोती वगैरे किंवा छोटासा पॅच वगैरे बटन वगैरे लावू शकतात. परंतु मग मी इथं कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घेऊन आणि छोट्या 2 पट्ट्या लावून घेत आहे. तर ह्या पद्धतीने दोघंही तयार करून आणि लगेचच इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा कट करायचा. त्याच्यानंतर मग शिलाई झाल्यानंतर हा पार्ट पूर्ण जोडून झाल्यानंतर आपल्याला धाग्याने बरोबर जी काही शिलाईचा भाग आहे तो आतील बाजूला येईल या पद्धतीने धाग्याने आपल्याला 1-2 टाका देऊन द्यायचा आहे. दोघंही इथं तयार करून मध्ये सेंटरवरती बघा ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे. तर बघा खालच्या बाजूची जी काही पट्टी आहे तर ती ऑप्शनल आहे. जर तुम्हाला ठेवायची नसेल तर नाही ठेवली तरी देखील चालेल. परंतु मग कस्टमरवरती डिपेंड असतं की त्यांना पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकतात किंवा मग नाही ठेवली तर खूपच छान दिसेल. किंवा मग इथं 2 पॅच लावण्याऐवजी तुम्ही 1 पॅच लावला तरी देखील चालेल. थोडासा मोठा कपडा घ्यायचा आणि मोठी डिझाईन तयार करू शकतात. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर इथंसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड बारीक लेसचा वापर करू शकतात. तर सर्वात आधी मी अशा पद्धतीने जो काही चौकोनी गळा आहे त्याच्यावरती ही लेस लावून घेत आहे आणि तिच्यावरती आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून जी काही लेस असते ती एका बाजूला उचकली वगैरे जाणार नाही. एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेचच आपल्याला कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग जो काही चौकोनी बॉक्स आहे नंतर मग खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला लगेचच लेस लावून घ्यायची आहे. तर बघा जो काही चौकोनी बॉक्स आहे त्याला मी खालच्या बाजूकडून लेस लावून घेत आहे. कारण खालच्या बाजूला जी काही छोटीशी पट्टी आहे 1.5 इंचाची त्याच्यावरती आणि कमरपट्टीवरती आपल्याला पूर्ण लेस लावून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मग मी ह्या पद्धतीने लेस लावून घेत आहे जेणेकरून खालच्या बाजूला दोघंही बाजूंचा जो काही आपण कट केली पट्टी आहे ती ह्या लेसवरती दाबली जाईल. तर बघा नंतर मग शेवटीसुद्धा लगेचच खालच्या बाजूला इथं लेस लावून घेत आहे. या पद्धतीने लेस लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर दोरी वगैरे लावून किंवा लटकन वगैरे तयार केले असतील ते लावून घ्यायचे. तर फायनली अगदी कमी वेळेत खूप छान अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि साधी आणि सोपी डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा.